तर आता मी तुम्हाला बाळ कसं गुंडाळायचं हे कौशल्य दाखवणार आहे. कोणत्या बाळाला हाताळण्यापूर्वी प्रथम आपले हात स्वच्छ असावे. त्याच्यासाठी हात धुवून आपण घ्यायला हवे. हात धुतल्यानंतरच बाळाला आपण हाताळायचं आहे. तर आता हा बाळ गुंडाळण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला कॉटनचा कपडा. हा इथे चौकोनी कॉटनचा कपडा आहे आपल्याकडे. तो पूर्ण झाडून घ्यायचा आहे. जेणेकरून ज्याच्यात काही कीड, पिंगाण काही असेल, मुंगी वगैरे, तर ती जाईल. आणि मग आपल्याला हे बाळ गुंडाळायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे पहिला कॉर्नर दुडून हा कपडा इथे सेट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला कपाळपट्टीपासून बाळ गुंडाळायचं असेल तर हे कॉर्नर इथे छोटा दुडायचा आहे आणि बाळाला जेणेकरून ती कपाळपट्टीवर पहिली पट्टी येईल असं बाळ ठेवायचं आहे. इथे ॲडजस्ट करून ठेवायचं, कपडा व्यवस्थित हे करू. तर आता पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, बाळाला सरळ करून घेतलं. हा कपडा आहे तो व्यवस्थित खेचून घेतला आणि त्याच्या कपाळपट्टीवर येईल असं बाळाला ॲडजस्ट केलं की हा कपडा आहे तो दोन्ही कानाच्या बाजूला खुचून घालायचा आहे आणि हात सरळ करायचा आहे. त्याच्यानंतर हा इथून कपडा त्याच्या मानेकडून पूर्ण खाली येईल, त्याच्या कमरेच्या खाली येईल तसा बघायचा आहे. मग दुसरा हात काढायचा आहे आणि हा इथे खोचलेला कपडा इथे ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा दुसरा हात सरळ करून घ्यायचा आहे आणि हा कपडा आहे तो त्याच्या वरून इकडे घ्यायचा आहे. हा आता इथे कपडा आपल्याला छोटा झालेला आहे आणि हा इथून घेतला की इथे जे टोक राहतं ते आपल्याला ह्याच्यावर दुमडून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पाठीमागून घेऊन गाठ न बांधता ते खोचून तो कपडा आपल्याला ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण बाळाला व्यवस्थित गुंडाळून ठेवल्यानंतर बाळ उबदार राहतं आणि बाळाचं म्हणजे कुठचा त्रास होत नाही बाळाला आणि शांत बाळ झोपतं.